मंडळी नमस्कार. मी गजानन जाधव, संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर. दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो आणि या सोमवारी सुद्धा आज 12 मे हवामानाचा अंदाज यासोबतच मान्सून अपडेट आणि थोडक्यात पण महत्त्वाचा कृषी सल्ला हा आपण आज देणार आहोत. या आठवड्यामध्ये सुद्धा मागच्या आठवड्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये आपण सांगितलं होतं बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो आणि अस्थिर हवामान राहील. या आठवड्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती राहते. त्यामुळं या आठवड्यात सुद्धा मागच्या आठवड्याप्रमाणे सगळीकडे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहील. उन्हाचा त्रास हा कमी होईल, ढगाळ वातावरण राहत जाईल, दुपारनंतर ढग येत जातील. त्यामुळं जे कमाल तापमान आहे त्याच्यामध्ये सगळीकडे घट होते, सरासरीपेक्षा कमाल तापमान कमी राहील. नेहमीसारखा तीव्र उन्हाळा जाणवणार नाही, कारण या आठवड्यात अस्थिर हवामान आहे, काही ठिकाणी ढग राहतील, त्यामुळं उन्हाची तीव्रता कमी होईल. सोमवार दिनांक 12 मे ते बुधवार दिनांक 14 मे या दरम्यान जर आपण पाहिलं तर जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे यात विदर्भ आला, हा विदर्भ, नंतर मराठवाडा सुद्धा आला, याच्यामध्ये मध्य महाराष्ट्र सुद्धा आलाय आणि खानदेश सुद्धा आलाय. अशा सगळ्याच जवळपास पूर्ण, आणि कोकणामध्ये सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वादळी पावसाची शक्यता सोमवार, मंगळवार आणि बुधवार म्हणजे 12, 13 आणि 14 तारखेला इथे पावसाची शक्यता आहे. वादळी पाऊस आहे, दुपारनंतरचा पाऊस आहे. त्यामुळं इथे या आपल्याला जर आपण पाहिलं तर सगळ्याच पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर आपण गुरुवार आणि शुक्रवारी जर पाहिलं तर थोडंसं विदर्भामध्ये कोरडं वातावरण व्हायला सुरुवात होते. पूर्णच गुरुवार शुक्रवारी म्हणजे जवळपास 15 आणि 16 तारखेचा जर आपण विचार केला तर सोमवार, मंगळवार, बुधवारपेक्षा गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाच्या प्रमाणात आणि व्याप्तीमध्ये घट होते. आणि इथे फक्त आपण जर पाहिलं तर इथे हा मध्य महाराष्ट्र आणि काही याचा भाग जो आहे त्यातल्या त्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि या भागामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी जर जोर पाहिला का पावसाचा तर या भागामध्ये राहू शकतो. इतर भागामध्ये थोडंसं कोरडं हवामान राहील. त्यानंतर पण एकदम सगळीकडे कोरडं हवामान राहणार नाही. या आठवड्यात पूर्ण आठवड्याभर शनिवारपर्यंत म्हणजे 17 मेपर्यंत सुद्धा आपल्याला पावसाचा सामना करावा लागू शकतो. तर हा झाला या आठवड्याचा अंदाज. आता आपण पाहूया की पुढचं मान्सूनचा अपडेट कसा राहील. मान्सूनचा अपडेट आपण हा पहिल्या वेळ देतोय, या वर्षातला पहिल्या वेळेसचा मान्सूनचा अपडेट आहे. तर आपण जर पाहिलं तर मान्सून हा लवकर येतोय. यावर्षी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की मान्सून लवकर येतोय. 14 तारखेला मान्सून अंदमान आणि निकोबार पर्यंत पोहोचेल आणि 18 मे पर्यंत संपूर्ण अंदमान निकोबार मान्सूननं व्यापेल, जे सामान्यपेक्षा 4 दिवस आधी आहे. म्हणजे अंदमान निकोबार बेटावर 14 मे पर्यंत मान्सून हजर होईल आणि तो 18 मे पर्यंत जवळपास अंदमान आणि निकोबार सगळे बेट पूर्ण व्यापेल. आणि जे सामान्यपेक्षा म्हणजे साधारणतः 22-23 तारखेपर्यंत अंदमान निकोबार पूर्ण व्यापलेलं असते, ते 18 मेलाच व्यापल्या जाईल. ते सामान्यपेक्षा 4 दिवस लवकर आहे. नंतर श्रीलंका, केरळकडे सरकेल आणि त्याचा प्रवास यावर्षी कोणताच अडथळा नाही आहे. आता आपल्या हवामान तज्ज्ञाच्या सांगण्यानुसार मान्सूनच्या प्रवासामध्ये केरळ, श्रीलंका वगैरे येईपर्यंत कुठलाही अडथळा नाही आहे. ज्यामुळं मान्सून यावर्षी केरळात लवकर दाखल होईल. केरळात पोहोचल्यानंतर मान्सून अजून जोरात सरकेल, मात्र महाराष्ट्रात कधी दाखल होईल यासाठी स्पष्टता नाही. मात्र मान्सून यावर्षी लवकर येण्यात केरळात पोहोचेल असा अंदाज आहे. आपण जर पाहिलं तर हे बघा, हे साधारणतः 22 मे, नंतर 26 मेपर्यंत, 1 जूनपर्यंत, 5 जूनपर्यंत, आणि आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर साधारणतः 10 जूनपर्यंत ही जी रेषा आहे, म्हणजे 5 जून ते 10 जूनच्या मध्ये बहुतांश महाराष्ट्र व्यापलेला राहील आणि 15 जूनपर्यंत जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून पोहोचायला हरकत नाही आजच्या परिस्थितीनुसार. आपण मान्सूनबद्दल जर पाहिलं तर पहिली गोष्ट ही म्हणता येईल की मान्सून दरवर्षीपेक्षा 4 दिवस लवकर येतोय.
केरळात लवकर पोहोचण्याचा अंदाज आहे. केरळाच्या पुढे धकल्यानंतर सुद्धा त्याला कुठलाही अडथळा नाही. फक्त महाराष्ट्रात यायला नेमकं कधी येईल मान्सून हा अपेक्षित किंवा त्याची जी शेड्यूल वेळ आहे त्याच्या किती आधी येऊ शकतो किंवा कधी येऊ शकतो हे आज सांगणं शक्य नाही. मात्र केरळापर्यंत मान्सून हा त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा 4 दिवस 5 दिवस लवकर येण्याचा अंदाज आपल्याला दिला गेलेला आहे. यानुसार आपल्याला पुढची तयारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मान्सून आला असं म्हणायला हरकत नाही आणि आपण शेतकऱ्यांनी लवकर मान्सूनची तयारी पुढे करणं गरजेचं आहे. आता आपण महत्त्वाचा कृषी सल्ला पाहूया. कारण आता पेरणीचे दिवस जवळ आलेले आहे. मान्सूनसुद्धा आपला अंदमान निकोबारमध्ये 2 दिवसात येतोय. त्यामुळं कृषी सल्ला महत्त्वाचा आपण पाहूया. तर बूस्टरचे सगळे वाहनं जे आहेत त्याचं बियाणं बाजारात उपलब्ध झालं आहे. बूस्टरचे संशोधित वाहनं, संशोधितमध्ये त्र्यंबक, हुतुतू, खोखो, आश्रय आणि सई असे वेगवेगळे वाहनं आहेत. त्याचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. त्यानंतर 9305 वगैरे हे सगळे वाहनं आहेत. यातलं नवीन वाहन हुतुतू आणि खोखो हे आणि 1135 पांढऱ्या फुलाचे वाहनं आहे. चारकोल रॉट नावाचा रोग जो आहे त्याला बळी न पडणारे वाहनं आहेत. हे स्पेशली पूर्ण विदर्भ, पूर्व विदर्भात तर शेतकऱ्यांना हेच आपल्याला जास्त शिफारस करणं गरजेचं आहे. कारण इथे चारकोल रॉट नावाचा जो दाणे भरलेले होते, वाळले होते सोयाबीन एकदम, त्यासाठी यापैकी 1 किंवा 2 वाहनाची आपण निवड करू शकता. इतर मराठवाड्यात किंवा इतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा काही क्षेत्रात तरी या नवीन वाहनाचा आपण लागवड करावी. बूस्टर संशोधित बियाणं आश्रय जे आहे हे केसाळ वाहन आहे. त्यामुळं बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल किंवा मराठवाडा असेल, जिथे तुमच्या वानूचा प्रादुर्भाव असतो, गोगलगाईचा प्रादुर्भाव असतो, पांढरी माशी येते, त्यामुळे येलो मोझॅक जिथे येतो अशा ठिकाणी आश्रय हे वाण तुम्हाला अत्यंत उपयुक्त, उत्पादन क्षमता जास्त असलेलं आहे. त्र्यंबक जे आहे हे तुमचं चिभाड जमिनीसाठी किंवा पानबसन जमिनीसाठी चांगलं वाण आहे. सई हे तुमचं उभाट वाढणारं आणि 4 दाण्याच्या शेंगा असलेलं, मोठ्या आकाराचा दाणा असलेलं आणि मेकॅनिकल हार्वेस्टिंग, मशीन कटिंगसाठी. तर यावर्षी मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या वाणांचे म्हणजे एकाच वाणावर विसंबून न राहता, त्यानंतर बूस्टरचं 9305 आहे, 335, 612, 726 सगळेच वाण आहे. तर एकाच वाणावर विसंबून न राहता 2-3 वाणांची आपण लागवड करावी. त्याच्या वैशिष्ट्यानुसार आपण लागवड करणं गरजेचं आहे. सोयाबीनला पेरणीच्या आधी बीज प्रक्रिया नक्की करा. रिहान्स 4 मिली, जोरमेट 3 मिली, पाणी 5 मिली आधीच तुम्ही करून ठेवू शकता. 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर आधी जरी केली चालते. वेळेवर बीज प्रक्रिया होत नाही. याचीच बीज प्रक्रिया प्रति किलो प्रमाण करायची. सोयाबीनमध्ये अमोनी नावाचं तणनाशक आहे. उगवणपूर्व पेरणी झाल्याबरोबर 3 दिवसाच्या आत फवारायचं. हे सुद्धा तुम्हाला बाजारात उपलब्ध आहे. बीज प्रक्रियेचं औषध, तणनाशक, बियाणं हे सोबतच लवकरात लवकर खरेदी करा. अमोनीच्या 2 पाकिटासोबत एक आपण नोझल देतोय, तणनाशकाचं नोझल. ही एक खूप चांगला उपक्रम आपण यावर्षी करतोय. हे नोझल तसे बाजारात मिळत नाही, आपण घ्यायला गेलो तरी आपल्याला मिळत नाही. त्यामुळं 2 अमोनीच्या पाकिटासोबत एक नोझल आपण तिथं शेतकऱ्यांना देतोय. किती अंतर ठेवायचं काय याचं सगळं नियोजन करा. तुरीमध्ये सुद्धा बूस्टरचं संशोधित वाण सफेदा 716 सुधारित वाण 711 म्हणजे बूस्टर पांढरी तुरीमध्ये एक नवीन वाण आपण आणलंय. त्याचं नाव आहे सफेदा. हे अत्यंत उत्पादन क्षमता चांगली असलेलं आणि रोग जे फायटोप्थेरा ब्लाइट, त्यानंतर फांदीमर म्हणजे फांदीमर, स्टर्लिटी मोझॅक आणि मुळकूत जो रोग आहे मर रोग, याला सहनशील वाण सफेदा. आणि दुसरे सुधारितमध्ये 711 लवकर येणारा आणि गोदावरी हे पांढऱ्या तुरीचे 3 वाणं आणि लाल तुरीमध्ये बूस्टर बिडियन 716 हे वाणं आहेत. हे सुद्धा बाजारात उपलब्ध झाले आहेत. याच्यासोबत 10 ग्रॅमचं पाऊच येतं ट्रायकोडर्माचं, त्याच्यात 10 मिली पाणी टाकून त्याला बीज प्रक्रिया अवश्य करा. हे ट्रायकोडर्माचं पाऊच असतं. अंतर हे आपण व्हाईट गोल्ड पॅटर्न प्रमाणे सोडून तिथं आपलं नियोजन करा. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अमोनी नावाचं तणनाशक आपण जे सोयाबीनमध्ये वापरतो ते तुरीमध्ये सुद्धा वापरू शकता. मात्र याचा मात्रा कमी करावं लागेल. म्हणजे 1 एकराचं अमोनीचं पाकिट 1.25 एकराला तुरीमध्ये वापरावं लागेल. किंवा तूर सोयाबीन मिश्र पीक असेल तर 1.25 एकर तूर सोयाबीनमध्ये 1 पाकिट अमोनीचं वापरू शकता. कापसामध्ये कापूस पेरणीची घाई करू नका, कारण खूप जास्त लवकर जर पेरणी केली तर 2 गोष्टी होतात. एकतर उशिरा पाऊस पडला तर मुळांची वाढ थांबते, झाडं मरतात. दुसरी गोष्ट, लवकर पेरणी केल्यामुळं बोंड अळीचा अटॅक जास्त येतो. त्यानंतर
RRF म्हणजे चोरबिटी वगैरे ती शक्यतोवर घेऊ नका. बूस्टरचं कापूस बियाणे यावर्षी नवीन बाजारात येतंय, एखादं पॅकेट मिळालं तर तुम्ही घेऊ शकता. पेरणीसोबत 10-26-26 किंवा DAP अधिक पोटॅश किंवा सुपर फॉस्फेट अधिक पोटॅश हे खतं आपल्याला पेरणीसोबत द्यायचे आहे. तणनाशक पेरणी झाल्याबरोबर, धूळ पेरणी जर केली तर पाऊस पडल्याबरोबर 3 दिवसाच्या आत, बागायती पेरणी करत असाल तर पाणी दिल्याबरोबर 3 दिवसाच्या आत, किंवा पाऊस पडल्यानंतर लागवड केली तर 3 दिवसाच्या आत रुंद पानाच्या तणासाठी हेक आणि गवतवर्गीय तणासाठी क्युफॉप हे तणनाशक 30 मिली हेक 40 मिली क्युफॉप आणि दोन्ही प्रकारचे तण असतील तर दोन्ही तणनाशक एकत्र करून जमिनीत ओलावा असताना आपण फवारायचं. त्याचा 10 पंप एका एकरात लागतात, पण जर तुम्ही फक्त तासात फवारलं तर 5 पंपामध्ये तुमचं काम होऊ शकतं. आणि लागवड पद्धत शक्यतोवर दादा-लाड पद्धत घ्या. मक्याचं हे जे BPG 100 म्हणजे बूस्टर 100 नावाचं वाण आहे, हे अत्यंत उपयुक्त वाण बाजारात उपलब्ध आहे. उत्पादन क्षमता याची सगळ्यात जास्त आहे, कारण दाण्याची संख्या जास्त आहे. कॅप्सूल सारखे दाणे आहेत, दाण्याच्या रांगा जास्त आहेत, एका रांगेत दाणे जास्त आहेत, गिट्टी छोटी आहे, 85% शेलिंग पर्सेंट आहे आणि हिरवा चारा शेवटपर्यंत राहतो. असं अत्यंत उपयुक्त, अत्यंत चांगलं वाण हे तुम्हाला मिळालं तर अवश्य घ्या. धन्यवाद.